नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत नाशिक येथील साईधाम या विभागात आणि तिथल्या या सगळ्या या ताया आज इथे आलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे अगदी नटून थटून आलेल्या आहेत. क्या बात आहे. आणि मला माहिती आहे की आता इथे तुम्ही माहेरी आल्यानंतर तुमचे रुसवे फुगवे, थट्टा, मजा, मस्ती, मस्करी, धमाल सगळं असणार आहे. सगळे खेळ पण आपण खेळणार आहोत आणि त्यासाठी पहिला खेळ आपण खेळणार आहोत आणि त्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला या खेळासाठी 6 ताया इथे आलेल्या आहेत. पण हा खेळाचं नाव तर कळलेलं आहे, पण खेळ काय तेच माहिती नाहीये, है की नाही. पण आता मी तुम्हाला सांगतो खेळ काय ते. काही नाही, या खेळामध्ये आम्ही एक वाक्य देतो, ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचं. हा अत्यंत सोपं आहे. जी ताई उत्तम करेल तिला लगेच तिथल्या तिथे बक्षीस आहे. ठीक आहे. तर आता इथे 3 ह्या साईडला ताई आहेत आणि ह्या साईडला ह्या 3 ताई आहेत. पहिल्यांदा कुठल्या बाजूने सुरू करायचे? तिथून करायची आहे. तुमचं पण म्हणणं इथून सुरुवात करायची, तिथून. हा बरं ठीक आहे. आपण एक काम करूया, आपण ह्या ताईंच्या शब्दाला मान देऊया, त्यांच्या वयाचा मान ठेवूया. त्यांचं म्हणणं आहे इथून सुरुवात करायची आहे, तर सुरुवात करूया आपण इथूनच. ताई तुमचं नाव सांगा. मी पूजा प्रवीण सोनोने. पूजा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 12 झालेत. 12 झालेत. हो. काय लग्न? 12 वर्ष झाले. 12 वर्ष झाले. वर्ष झाली आहेत की मुलं, असं मला विचारायचं होतं. चुकून लग्न? नाही नाही, मुलं 2 आहेत. मुलं 2 आहेत. हो, एक खूप चांगली प्रगती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 12 वर्षात 2 मुलं असायलाच हवे. असायलाच हवे. असायलाच पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे ना. हा आमचं काही म्हणणं नाहीये. पण भाऊजी कसे आहेत स्वभावाला? भाऊजी एकदम छान. एकदम छान. 12 वर्षात 2 मुलं, त्यावरनं अंदाज आलेला आहे. भाऊजींचा स्वभाव छानच आहे. शांत कुठे? ह्या म्हणतात शांत आहे स्वभाव. बरं बरं, भाऊजी यांचे म्हणजे माझे हे म्हणतात शांत स्वभाव आहे. ती बेस्ट फ्रेंड आहे ना, म्हणून माहिती आहे सर्व. बेस्ट फ्रेंड आहे ना, सगळं माहिती आहे. पण शांत स्वभाव आहे? हो नक्की. नाही हो, अहो खरंच शांत स्वभाव नाहीये भाऊजींचा. हरकत नाही. पण ताई ताई माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर नाशिक रोड. नाशिक रोड. आणि सासर? ओझर. ओझर. अच्छा, सासर ओझर आणि माहेर नाशिक रोड. मी सांगू, तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे बघून सांगतो, तुमचं लव्ह मॅरेज नाहीये. नाहीये, अरेंज मॅरेज आहे तुमचं. अरेंज आहे. मला माहिती आहे ना. ही ताई सांगते लव्ह मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे. नाहीये, सांगतो मी अरेंज मॅरेज आहे. तर हरकत नाही ताई. आता कसं आहे, आता वाक्य मी तुम्हाला सांगतो. वाक्य अजून सांगितलेलं नाही. वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हा आता हे वाक्य ना, हे वाक्य ताई तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. रेडी? हा 1 2 3. हा धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हे कुठला नाच होता हा? धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर नाही. नाचत नाचत कसं पाहिजे? हा धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही 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 नाही. असं बिनधास्तपणे मन मोकळेपणे नाचायचं की काय होते? हा रेडी? 1 2 3. हा हे सुरुवात तर अशी करतात ना, धनी धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हा नाचत राहा. रेडी? हा कंटिन्यू करायचे. हा मग हे काय बात आहे, हे नसते. हा बोलत राहा. हा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हा कंटिन्यू. हा हा धनी आलो बोलत राहा. हा महाराष्ट्र बघतोय का? हा आलो कर. हा धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. शारदा रवींद्र शेजवळ. शारदा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 10 वर्ष पूर्ण होती. 10 वर्ष पूर्ण होती. 10 वर्ष. 10च. हा तेच ना. पण मग काय प्रगती? एकच.
एकच ना. हा हरकत नाही, चांगली गोष्ट, हरकत नाहीये. प्रगती एकच आहे पण चांगली आहे प्रगती. हा हरकत नाही. भाऊजी कुठे कामाला? अंबरला. अंबरला. आणि तुमचं माहेर कुठलं? माहेर ओझर. ओझर. आणि सासर? खूप दूरचं आहे. कुठे? ओझरच. ओझरच आहे. सासर माहेर ओझरच. हो 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. ओझर सासर माहेर. मी तुम्हाला नक्की सांगतो तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज. हो की नाही? बरोबर आहे, मला माहिती आहे ना. हा तर आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तू रडत रडत बोलायचं. रेडी? 1 2 3. हा. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. चालू ठेवा, चालू ठेवा. हा. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. लय वाईट, लईच वाईट. धनी धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. पहिल्यांदा बघितले रडत रडत गातायत. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर धनी 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 असं करा ना. धनी 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 धनी. आले निम्या रस्त्यावर. हरकत एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. हा ताई तुमचं नाव सांगा आधी. रुपाली निलेश भडके. रुपाली ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष झालेली आहेत. आणि अर्थातच भाऊजी काय करतात, जरा भाऊजींबद्दल पण सांगा तुम्ही. इव्हेंट मॅनेजमेंट आहे, हे लॉन्च तेच चालवतात. अच्छा. पण तुमचं लव्ह मॅरेज आहे की नाही? हो. कसं जमलं? इव्हेंट मॅनेजमेंट करता करता ही जी मॅनेजमेंट आहे जी भाऊजींनी जुळवली आहे, हा हे कसं काय जमलं मला सांगा. आम्ही स्कूलमध्ये सोबत होतो 5वी पासून. अभ्यास करायचा की नाही तुम्ही? मी तर करायची. मग त्यांनी नाही केला? हा तो त्यांचा प्रश्न. मी तर करायची. अच्छा, तुम्ही तर करायचा. बरं बरं. मग पुढे? त्यानंतर मी इंजिनिअरिंगला गेली आणि ते ग्रॅज्युएशनला गेले. अच्छा. आणि त्यानंतर तसे आमच्या घरचे जे संबंध होते ते फॅमिली म्हणजे आम्ही रिलेशनमध्येच होतो. तर माझ्या घरच्यांना काही मान्य नव्हतं कारण की ते बिझनेस करत होते आणि मी एज्युकेशन केलेलं होतं. तर बरेच वर्ष गेले, जवळपास आम्हाला 10 वर्ष लागली घरच्यांना समजून सांगून लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजमध्ये आणण्यासाठी. अच्छा. त्यात हे जे वाक्य आहे ते तुम्ही रागात बोलायचे, समोर भाऊजी आहेत. हा. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. रागात होते. राग पाहिजे. राग. धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाहीये. हा एवढा राग पाहिजे. हा होऊन जाऊ दे. हा व्हेरी गुड. धनी हे धनिया. हा रेडी. धन्या नाही ना? नाही. हा ओ धनुकली. मग ते प्रेमात कसं होईल, रागात कसं होईल? अहो प्रेमात सुद्धा एक, रागात सुद्धा एक प्रेम असतं. हा होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. हा धनी हा तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. हा माझं तुमच्यावर मात्र लय प्रेम आहे. भाऊजी घाबरले तिथे. भाऊजी घाबरले तिथे. त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. पल्लवी निलेश ठाकरे. पल्लवी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 16. 16 वर्ष झालेली आहेत. वा. आणि भाऊजी काय करतात? मेन्स पार्लर. मेन्स पार्लर आहे. क्या बात आहे. माहेर कुठलं? नाशिक. नाशिक. आणि सासर? ओझर. ओझर. व्हेरी गुड. क्या बात आहे. आता हे जे वाक्य ताई, हे वाक्य तू आहे ना लाजत बोलायचं. हा समोर भाऊजी उभे आहेत असं समज. हा आणि लाजत बोलायचं. धनी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. सॉरी. हा अरे बरोबर आहे. जे मनातलं ते बोलल्यात. हा होऊन जाऊ दे. लाजत. हा रेडी? 1 2 3. हा. धनी हा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं तुमचं माझ्यावर खूप नाही प्रेम आहे. मला पहिले सांगू. नक्की कोणाचं कोणावरती प्रेम आहे तेच कळत नाहीये. हा होऊन जाऊ दे. लाजत नाही. बिंदास. हा अहो कसं
धनी अरे बापरे, पुन्हा धनी. हा लवकर लवकर. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर खूप प्रेम नाहीये. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. वैशाली गणेश बोदडे. वैशाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 26 वर्ष पूर्ण. 26 वर्ष. भाऊजी काय करतात? किराणा दुकान आहे आणि कापूर मॅन्युफॅक्चरिंग. आणि भाऊजींचा स्वभाव कसा आहे? शांत आहे, खूप शांत आहे. आणि किती वर्ष झाली लग्नाला? मला 26 वर्ष पूर्ण. 26 वर्ष झालेली आहेत. हो हो, क्या बात आहे. आता हे जे वाक्य आहे ना, ते तुम्ही हसत हसत बोलायचं. हा, हसत हसत समोर भाऊजी. हा रेडी? हा 1 2 3. हा धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर नाही. हसत 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 बोलायचं. हा आता कसं पाहिजे माहितीये का हसणं? असं हसणं पाहिजे. हा रेडी 1 2 3. हा धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर नाही. हा एकदा शेवटचं फायनल. हा धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर नाही. त्याच्यावरती नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. अनिता सुरेश बोदडे. अनिता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 31 वर्ष. 31 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? किराणा दुकान आहे. किराणा दुकान आहे. हो. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? थोडा रागीटच आहे. थोडा रागीट आहे ना? हा मग आता एक काम करा, आता तुम्ही त्यांच्या ते राग काढा. रागामध्ये येताना बोलून दाखवा. हे वाक्य रागात बोलायचे. समोर भाऊजी उभे. हा आहो धनी. हा राग आहे. आओ धनी. आहो धनी माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाहीये. हा राग होता. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केले त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन ताई. लगेच हात पुढे केला. क्या बात आहे. या आणि ज्या खेळाची तुम्ही आता वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण जो आपला महत्त्वाचा नियम आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस. ठीक आहे ताई, कळलंय? व्हेरी गुड. सगळ्यांना कळलेलं आहे. व्हेरी गुड. चला तर मग बाकीचे नियम अटी माहिती आहेत. चला सुरू करूया, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. हा पटकन 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 बसून घ्या. हा व्हेरी गुड. एक मिनिट काहीतरी झालेलं आहे. काय झालं? तुम्ही बसलं होतं. तुम्ही आधी तुम्ही ढकलत नाही, ढकललं नाही. मग? ते बसत होते, मी बसली तेवढ्यात ते पुढे गेले. तुम्ही आधी बसले होते. आधी बसल्या होत्या त्या म्हणतात ते बसल्या होत्या. जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही मला. म्हणजे भांडायचं नाही. नाही अहो भांडा ना, त्यासाठी आलोय मी. हरकत नाही. ही खुर्ची या ताईंची आहे. अजिबात बोलणार नाही. ही खुर्ची या ताईंची आहे. ताई तुम्ही बसलो होतात आधी. आणि आता 3 खुर्ची आहेत आणि आता ताया आहेत 7. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. 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 हे आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. हा व्हेरी गुड व्हेरी गुड.
हा पटकन, क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला आणि आता एकच खुर्चीमध्ये आणि टाळ्या हे 3. आणि आता बघूया कुठली ताई पटकवणार आहे खुर्ची. त्यासाठी म्युझिक प्लीज. लवकर लवकर, हा लवकर लवकर. ये बास. आणि आजच्या आपल्या या खेळाच्या विजेत्या आहेत या ताई आणि त्यांचं आपण खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. आणि सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळतंय हे बक्षीस. कसं वाटतंय ताई तुम्हाला? खूप छान वाटतंय आणि खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय. खूप एन्जॉय केला. थँक्यू व्हेरी मच. अगदी माहेर आल्यासारखं वाटतंय. हो नक्कीच. व्हेरी गुड, क्या बात आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय. आणि हा जो आनंद आहे, याच आनंदात याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मस्त वाटतंय, धमाल येते. सगळ्या ताया अगदी छान एन्जॉय करतायत. आणि नेहमीप्रमाणेच कसं असतं ना, इतकं सगळं छान चालू असतं, सगळ्या आनंदात असतात. पण हे सगळं करत असताना एक अबोला मात्र आपल्यामध्ये नक्कीच असतो. कोणाबरोबर तरी आपला अबोला असतो. मग ती आपली मैत्रीण असेल, आपल्या घरातली कोणतरी जवळची व्यक्ती असेल. तो जो अबोला आहे, ज्या व्यक्तीबरोबरचा तो अबोला दूर करण्याचा मी प्रयत्न करत असतो आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्या ह्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे, ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. दिव्या निलेश हिरे. दिव्या ताई, कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष झाला अबोला आहे? 6 महिन्यापासून अबोला आहे. 6 महिने झाले. आणि कोणाबरोबर अबोला आहे? सासू आणि ननंद. पण मग या 6 महिन्यांपूर्वी तुमचं कसं नातं होतं? छान, खूप छान होतं. आणि बहिणीसारखी ननंद होती. अच्छा. पण मग असं काय झालं की या 6 महिन्यात हे सगळं चित्र बदललं आणि हा अबोला निर्माण झाला? ते माझ्या आईचं लग्नापासून त्यांनी माझ्याशी बोलणंच बंद केलंय डायरेक्टली. म्हणजे फोन करत नाही, काही बोलणंच नाही, काहीच नाही. कोणाच्या लग्नापासून? माझ्या आईच्या. तुमच्या आईचं लग्न? हा. तर त्यांचं म्हणणं की लग्न नाही करायला पाहिजे होते असं. तर त्यांच्यामुळे ते माझ्याशी बोलणंच बंद केलंय त्यांनी. आणि आईचं वय वर्ष काय होतं? आईचं 40. केलं. प्रत्येकाचं आपापलं आयुष्य जगायचा अधिकार असतो. आणि जर त्याने तो निर्णय घेतला असेल तर त्यांच्या निर्णयाला खरं तर मला तुमची खरंच कमाल वाटते की आईंच्या या निर्णयाला तुम्ही पाठिंबा दिला, तुम्ही जो सपोर्ट केला. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी खरं तर व्हायला पाहिजे. आणि पुरुष करू शकते, महिला का करू शकत नाही? पुरुष करू शकतो, पण जसं महिला की म्हटली की लगेच महिलाला म्हणतात नको करायला नको असं म्हणतात. आणि ते माझ्याशी त्याच्यामुळे बोलत नाहीये. माझे सासू सासरे ननंद. तुम्ही हा त्यांचा समज काय, त्यांचा जो गैरसमज असेल तो दूर करण्याचा प्रयत्न केला तुम्ही? हो केलाय, पण ते कॉल करत नाही, कधी बोलत पण नाही माझ्याशी. आणि मग तुमच्या या बाबतीत तुमच्या मिस्टरांचं काय म्हणणे, भाऊजींचं काय म्हणणे? ते पण नाकार म्हणतात त्याला. त्यांचा पण नकार होता? हो नकार होता. पण ते तुमच्याशी बोलतात? हा, फॅमिली आहे आमच्यात. अच्छा. पण मग आता ह्या निमित्ताने तुम्ही आता नक्कीच तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असेल किंवा, पण आज ह्या माध्यमातून काय तुम्हाला सांगायचं आहे की जे खूप मनात खूप आहे आणि खूप बोलायचं होतं, पण ह्या माध्यमातून तुम्ही त्यांना सांगू शकता, तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल? मला एवढंच वाटतं की त्यांनी मागचं सगळं विसरावं आणि पुढे नवीन आयुष्य सुरुवात करावं. आणि हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे. तर त्यांनी मला माफ करून द्यावं, माझ्या आधीसारखं तसं सांभाळून घ्यावं मला आणि बोलावं माझ्याशी. फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. ताई मला खात्री आहे की तुमची सासू आणि तुमची नणंद नक्की तुमच्याशी बोलायला येतील. पण ताई आज तू इथे आलेली आहेस तर मी तुला असंच जाऊ देणार नाही. हा भाऊ तुझी ओटी भरणार नाही. त्यासाठी मी आईंना विनंती करतो की तुम्ही इथे यायचंय आणि ताईंची ओटी भरायची आहे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावानं गाडी.
आणि खूप छान वाटलं आज इथे येऊन आणि सगळ्या ताया ज्या की अगदी मस्त छान एन्जॉय करत होत्या, अगदी खेळामध्ये अगदी अगदी लहान मुलीसारख्या अगदी बागडत होत्या. आणि पण जेव्हा जायची वेळ येते ना तेव्हा मला असं वाटतं की अजून ताईंनी जरा थांबायला पाहिजे होतं, पण तसं शक्य होत नाही कारण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा.